आपला शेणखत आहे हे आपण तयार करून घेतलेला आहे गवऱ्यापासून। मस्त असा छान तयार झालेला आहे। आता हा आपण झाडांना घालून घेणार आहे। तर आपण चला मग हे आपण खत झाडाला घालून घेऊया। शेणखत आपण या सगळ्या झाडांना घालून घेतलेला आहे। गुलाबाच्या फळांच्या झाडांना सगळ्या झाडांना आपण हे खत शेणखत आपण सगळ्या झाडांना घालून घेतलेला आहे। हे आपलं 10 किलो शेणखत होतं, पण आता थोडंसंच राहिलेलं आहे। तर आपण हे केळीच्या झाडाला घालून घेऊया। हे आपण केळीच्या झाडाला पण घालून घेतलेला आहे शेणखत। हे आपलं केळीचं झाड आहे, छान असं आलेलं आहे, मस्त सुंदर आहे। आता आपण त्याला शेणखत देऊन घेतलेलं आहे। हे आपलं पपईचं झाड आहे, त्याला पण आपण शेणखत घालून घेतलेलं आहे। त्याला फुलं लागायला लागलेत, त्याच्यामुळे आपण त्याला शेणखत घालून घेतलेलं आहे। हे आपलं पपईचं झाड आहे। हे आपलं आंब्याचं झाड आहे, त्याला पण आपण शेणखत दिलेलं आहे।